एकदा काय झालं, ससा आणि कासव दोघेही जंगलाच्या राजाकडे न्याय मागायला गेले. राजा सिंहाने त्यांना विचारले, काय झालं रे तुम्हा दोघांचं? ससा म्हणाला, महाराज, या कासवाने माझी खूप चेष्टा केली. तो म्हणाला, मी तुझ्यापेक्षाही लवकर धावतो. विश्वास बसतो का? कासव हळू आवाजात म्हणाला, महाराज, मी खरं बोललो. या सशाला खूप गर्व आहे. त्याला धडा शिकवायला हवा. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही एक शर्यत लावू. जो जिंकेल तो खरा. शर्यत सुरू झाली. ससा वेगाने धावू लागला. कासव हळूहळू चालत होते. ससा खूप पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले आणि कासव खूप मागे असल्याचे पाहिले. तो म्हणाला, मी थोडा वेळ विश्रांती घेतो. कासव येईपर्यंत. ससा एका झाडाखाली झोपला. कासव हळूहळू चालत राहिले. जेव्हा ससा झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिले की कासव शर्यत जिंकण्याच्या जवळ आहे. ससा वेगाने धावला, पण तो खूप उशीर झाला होता. कासवाने शर्यत जिंकली होती. राजा म्हणाला, ससा, तू खूप घमेंड केलास. कासव, तू खूप मेहनती आहेस. तू जिंकलास. ससा खूप लाजला आणि त्याने कासवाची माफी मागितली. कासवाने सशाला माफ केले आणि म्हणाले, कधीही कोणाचीही थट्टा करू नये आणि कधीही कोणाचाही कमीपणा समजू नये. या कथेतील बोध, कोणाचीही थट्टा करू नये. प्रत्येकजण वेगळा असतो आणि प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. म्हणून कोणाचीही थट्टा करणे वाईट असते. कष्टाने काम केल्यास यश मिळते. कासवाने हळूहळू चालूनही शर्यत जिंकली, कारण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. घमेंड करू नये. ससा खूप घमेंडी होता, त्यामुळे तो हरला. सर्वांना समान माना. कोणालाही कमी समजू नये. प्रत्येकामध्ये काहीतरी खास गुण असतो. लहान मुलांनो, या गोष्टीवरून तुम्ही हे शिकलात ना की कधीही कोणाचा अपमान करू नये आणि नेहमी मेहनत करत राहावी.